नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, आर-टी-ई अंतर्गत जे पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश यावर्षी पहिल्या वर्गाकरता घेणार आहेत, त्यांच्याकरता महत्त्वपूर्ण आणि आनंदाची ही बातमी आहे. बातमी ही नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर काय महत्त्वपूर्ण अट रद्द करण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, एज्युकेशन कायद्याअंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 25% जागा राखीव ठेवल्या जातात. याच कायद्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आर-टी-ई प्रवेशाच्या 1 किलोमीटरचा अंतराचा निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे. याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार आर-टी-ई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरात असलेली शाळाच निवडता येत होती. न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला ते आपण या ठिकाणी बघूया. आर-टी-ई प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या 1 किलोमीटरच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार आर-टी-ई अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच निवडता येत होती. सरकारच्या या निर्णयाला ॲडव्होकेट बोधी रामटेके आणि ॲडव्होकेट दीपक चटप यांनी आव्हान देत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. 1 किलोमीटरची अट लादणे म्हणजे याच विषयाची याचिका सामाजिक कार्यकर्ते आशिष फुलझेले, अनिकेत कुत्तरमारे यांनीही केली होती. आज या दोन्ही याचिकांवर सुनावणी करत कोर्टाने सरकारच्या आर-टी-ई प्रवेशाच्या 1 किलोमीटर अटीला स्थगिती दिली. 1 किलोमीटरची अट आर-टी-ई कायद्यात कुठेही नाही. शिक्षण हक्क कायदा हा केंद्र सरकारचा आहे. त्यात राज्य सरकार सुधारणा करून 1 किलोमीटरची अट लादणे म्हणजे एका हाताने अधिकार देऊन दुसऱ्या हाताने काढून घेण्यासारखं आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेलं आहे. 1 किलोमीटरची अट मनमानी, अवैध आणि संविधान विरोधी आहे. दरम्यान, शिक्षण हक्क कायदा हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. 1 किलोमीटरची अट मनमानी, अवैध आणि संविधान विरोधी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता पालकांना आपल्या मुलासाठी कोणतीही शाळा निवडता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. म्हणजे मित्रांनो, आता या ठिकाणी 1 किलोमीटरची अट न्यायालयाने या ठिकाणी रद्द केलेली आहे. जी पूर्वी 3 किलोमीटरच्या आत प्रवेश ही जी अट होती तीच अट या ठिकाणी आता परत कायम या ठिकाणी करण्यात येणार आहे. यामुळे वंचित व दुर्बल घटकातील पालकांना या ठिकाणी एक चांगला आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांना आपल्या पाल्याचा आता या ठिकाणी प्रवेश करण्यास कोणती अडचण या ठिकाणी येणार नाही. या संदर्भात अधिकृत जी-आर आता शासनामार्फत या ठिकाणी लवकरच येईल. आलेला जी-आर बाबतची महत्त्वपूर्ण अपडेट चॅनलवर लवकरात लवकर तुम्हाला आल्या कळवण्यात येईल. त्याकरता चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.